नमस्कार. मला एक आलेला संदेश मला आवडला, तो वाचून दाखवते. सल्ल्यांचा भडीमार. तर एका माणसाने जगायचं तरी कसं, असं त्या लेखाचं नाव आहे. एक म्हणतो 2 वेळा जेवा, दुसरा म्हणतो दर 3 तासांनी खा, तिसरा म्हणतो भूक लागली तरच खा, एक म्हणतो फळामध्ये साखर असते टाळा, दुसरा म्हणतो फळ नैसर्गिक साखर रोज खा, तिसरा म्हणतो अमुक फळ खा तमुक फळ खाऊ नको, एक म्हणतो मांसाहार सोडा, दुसरा म्हणतो मांसाहार करा त्यात साखर नसते, तिसरा म्हणजे मांस म्हणजे फक्त मासे, चिकन मटण नको, एक म्हणतो जेवणाआधी पाणी, दुसरा म्हणतो जेवणानंतर पाणी, तिसरा म्हणतो जेवताना पाणी, एक म्हणतो भरपूर पाणी प्या, दुसरा म्हणतो तहान लागली की पाणी प्या. 2 मिनिटांचा एक शॉट, 5 मिनिटांचा एक रील, 1 तासाचा एक पॉडकास्ट. सल्ले इतके की माणसाने विचार करावा. अरे माणसाने यूट्यूब बघावं का नुसतं जगावं? ज्ञानाचा खजिना कुठेच कमी नाही, पण त्या खजिन्याने आपल्याला श्रीमंत न करता गोंधळात टाकलेला आहे. सल्ल्यांचा गोंधळ. आचरणात शून्य बदल. खरी अडचण कुठे होते? सगळं ऐकतो पण काहीच करायला सुरुवात होत नाही. प्रत्येकाची मतं वेगळी, प्रत्येकाचा अभ्यास वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा, प्रत्येकाचं शरीर, परिस्थिती, काम, झोप, सवयी सगळं वेगळं. मग एकाचा सल्ला दुसऱ्याला लागूच कसा होईल याची काय खात्री? जास्त माहिती मिळून गोंधळ वाढतो. गोंधळ वाढला की मन निर्णयच घेत नाही. निर्णय नाही तर कृतीच होत नाही. मग काय करायला हवं? आपल्या आयुष्याला, आपल्या शरीराला, दिवसाला जे जुळतं ते निवडावं. जीवनशैली ही वैयक्तिक असते. सवयी या स्वतःला जमतील तेव्हाच टिकतात. काय योग्य यापेक्षा काय टिकतं ते महत्त्वाचं. मग जगायचं कसं? मार्ग एकच, साधा, सोपा आणि तुमचा स्वतःची दिनचर्या निश्चित करा. आपण कोण? आपला दिवस कसा जातो? काम केव्हा असतं? ऊर्जा कधी जास्त असते? या सगळ्यावर आधारित साधी दिनचर्या ठरवा. झेपत असेल तेवढेच बदल करा. आपण एका दिवसात 10 गोष्टी बदलू शकत नाही, परंतु एक छोटी गोष्ट नक्की करू शकतो. ती म्हणजे दररोज 20 मिनटं चालणं, जेवताना थोडी भाजी वाढवणं, झोपण्याआधी 15 मिनटं स्क्रीन बंद ठेवणं. यातून मोठे बदल घडतात. इतरांचं ऐका, पण स्वतःचं शरीर समजून घ्या. हे आपलं शरीर आपल्याला रोज सांगत असतं, हे पचतंय, हे भारी पडते, हे केल्याने छान वाटते. त्या आवाजाचं ऐका. डॉक्टरपेक्षा, यूट्यूबरपेक्षा, तज्ज्ञांपेक्षा आपलं शरीर सर्वात प्रामाणिक शिकवण देतं. जे जमेल ते करा. परफेक्ट होण्याचा हट्ट धरू नका. परफेक्ट जीवनशैली हे एक मृतक आहे. कोणीही परफेक्ट नसतं. थोडंसं रोज चांगलं करा, तेच मोठं. सगळं ऐकून गोंधळू नका. ज्ञान मिळवा, पण त्याचे गुलाम बनू नका. जग इतकं बदललं आहे की नियम रोज बदलतात. आज जे खरं आहे ते उद्या खोटं ठरतं. म्हणून सर्वात बरोबर शोधण्यापेक्षा मला जमतं ते निवडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजचा दिवस उद्या येणार नाही. आवडतं ते खा, आवडतं ते करा, मनापासून हसा, रोज थोडं आनंदाने जगा. जीवन हे करायच्या गोष्टींची यादी नाही, तर आनंदाने जगण्याची खरी संधी आहे. तर मस्त आनंदी जगा. छान वाटलं मला हे
आणि मी स्वतः हेच करते प्रयत्न. आता माझी स्वतःची सकाळी उठायची सवय आहे. मला पहाटे न चुकता न अलार्म वाजता मी उठते. म्हणून मी दुसऱ्यांकडून अपेक्षा करू शकत नाही. मी सकाळी उठल्यावर माझा वेळ मला जसा हवा तसा सकाळचा घालवते. मला आवडतं रांगोळी घाल, मला आवडतं प्राणायाम कर, मला आवडतं सूर्यनमस्कार कर. कोणालाही त्रास न देता ह्या गोष्टी मी करू शकते. माझं जसं मला जीवन जगायचं आहे तसं मी जगू शकते. मला दुपारी झोपलेलं आवडत नाही. मग दुपारी काहीतरी विणकाम कर, शिवणकाम कर, तो वेळ यूट्यूबवर घालव, नवीन काहीतरी शिकून घे ह्याच्यामध्ये. आणि हे करता मला रात्री लवकर झोप लागते, त्यामुळे मी लवकर झोपीला जाते. तर प्रत्येकाचा, कोणाला रात्री उशिरा झोपायची सवय, सकाळी उशिरा उठायची सवय, ज्याने त्याने लावलेल्या सवयी असतात, जसं त्यांनी जगावं. पण आनंद मात्र प्रत्येकात बघावा. कुरकुर किटकुट न करता जगावं. चिडचिड जास्त न करता. तुम्हाला पटतं आहे का? मला खूप आवडला हा लेख, म्हणून मी होता तसा वाचला. पुढचं माझं थोडंसं सांगितलं. तुम्ही माझं ऐकल्याबद्दल मी खूप आभारी आहे.